सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। 5 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत फडणवीसांचा शपथविधी। आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। मुख्यमंत्रीपदाच्या नावाची 4 तारखेला घोषणा केली जाईल। मुख्यमंत्रीपदावरून कुणी वाद घालणार नाही, संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्ट। 5 तारखेला शपथविधी होईल सांगतात बावनकुळे राज्यपाल आहेत का? शपथविधीवरून संजय राऊतांची टीका। एकनाथ शिंदेंनी सत्तेत राहावं, उपमुख्यमंत्री व्हावं हा आमचा आग्रह। पक्षाचं काम शिंदेंनी आमच्यासारख्या शिलेदारांना द्यावं, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण फडणवीसांच्या भेटीला। रवी राणा आणि जयकुमार रावलही सागर बंगल्यावर दाखल। 5 डिसेंबरला 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। बावनकुळे, मुनगंटीवार, महाजनांसह पंकजा मुंडे, नितेश राणेंच्या नावाची चर्चा। शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचाही समावेश। आदिवासी विकास मंत्रालयासाठी राष्ट्रवादीच्या 2 आमदारांची लॉबिंग। झिरवाळांच्या पाठोपाठ धर्मराव आत्रामही दिल्लीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटणार। भाजप काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देणार। खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या यावर तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये मंगळवारी चर्चा। सूत्रांची माहिती। शिंदे गटाला 9 मंत्रिपद मिळणार। सूत्रांची माहिती। नगरविकास, पाणीपुरवठा, कृषी, पीडब्ल्यूडी, उद्योग खातं शिंदे गटाला मिळण्याची शक्यता। प्रत्येक दाम्पत्याला किमान 3 मुलं हवी। लोकसंख्या वाढीचा दर 2.1% कमी झाला। ही समाज नष्ट होतो। आपल्या संस्कृतीची जगाला आवश्यकता। मोहन भागवतांचं विधान। संध्याकाळी महायुतीची बैठक। सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे दुपारी 2 वाजता हेलिकॉप्टरने दरेगावातून ठाण्यात येणार। फोनवरून फडणवीसांकडून शिंदेंच्या प्रकृतीची विचारपूस। फडणवीस आणि शिंदेंमध्ये काही काळ फोनवर चर्चा। सूत्रांची माहिती। शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांच्याविषयी काही बोलू नका। शिंदेंना डॉक्टर की मांत्रिकाची गरज आहे, संजय राऊतांची टीका। ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेऊ नका। शिंदे दाढीवरून हात फिरवून विरोधकांची वाट लावतील, संजय शिरसाट यांचा पलटवार। ईव्हीएम मध्ये छेडछाड होऊ शकत नाही। राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी ईव्हीएम छेडछाडीचे दावे फेटाळले। शरद पवार गटाच्या आमदारांची दुपारी 3 वाजता मुंबईत बैठक। गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद निवडीची शक्यता। युगेंद्र पवारांसह पुण्यातील 11 उमेदवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज। बारामतीत युगेंद्र पवारांचा अजित पवारांकडून पराभव। 11 उमेदवारांनी एकत्रितपणे 66 लाख रुपये भरले। बॅलेट पेपरवरील चाचणीसाठी कर्मचारी मिळण्याच्या मागणीचा अर्ज तहसीलदारांनी फेटाळला। 3 डिसेंबरला चाचणी मतदान घेण्याचा सोलापुरातील मोरकडवाडी गावकऱ्यांचा ठराव। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।